मुंबईकडे लाखो मराठा बांधवांचा मोर्चा धडक देत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन आता केवळ सामाजिक राहिलं नाही, तर मोठं राजकीय आव्हान बनलं आहे। या प्रचंड दबावाखाली राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय भविष्य काय असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे। आंदोलनाचं प्रमाण आता हजारातून लाखात पोहोचतंय। मुंबईत जमाव आल्यास प्रशासकीय यंत्रणांची खरी परीक्षा होणार आहे। कुठलाही अनुशासनभंग किंवा हिंसक स्वरूप आलं तर थेट जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर येणार आहे, कारण ते गृहमंत्रीही आहेतच। दिल्लीकडून महाराष्ट्रातील घडामोडीवर सतत लक्ष ठेवण्यात येतंय। फडणवीस हे दिल्लीतले विश्वासप्राप्त नेते आहेत, पण त्यांच्याकडून परिस्थिती हाताळण्यात त्रुटी दिसल्यास हायकमांड इमेज मॅनेजमेंटला प्राधान्य देऊ शकते। हे इमेज मॅनेजमेंट राजीनामा द्या आणि दिल्लीत या अशा सौम्य पद्धतीचं होऊ शकतं। आंदोलन मोठं आणि असंवेदनशील पद्धतीने हाताळण्याचा ठपका बसला तर प्रतिमेला मोठा धक्का बसेल। फडणवीस यांच्याकडून नियंत्रण सुटलं असा संदेश गेला तर भाजपाचं नेतृत्व पर्यायी चेहरा पुढे करू शकतं। मात्र आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीशी असलेले संबंध नॉर्मल दिसत आहेत, त्यामध्ये काही तणाव दिसत नाहीत, म्हणजे तात्काळ निर्णयाचा प्रश्न दिसत नाहीये। जर मुख्यमंत्री बदल करायचा झालाच तर भाजपकडे काही पर्याय चर्चेत येऊ शकतात। चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांसारखे नेते यांची नावं चर्चेत येऊ शकतात। तसेच नवा चेहरा किंवा दिल्लीकडून थेट नियुक्ती करायची झाली तर भाजप पूर्णपणे नवा चेहरा आणू शकतं। हा सध्या भाजपाचा ट्रेंड सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकीय अनुभव पणाला लावून हे जर आंदोलन नियंत्रणात ठेवलं तर त्यांचं पद सुरक्षित मानलं जातंय। पण जर आंदोलन मोठं झालं आणि नियंत्रण अशक्य झालं तर राजकीय दबाव आणि त्याचबरोबर सामाजिक दबाव पण वाढेल। त्यामुळे पुन्हा एकदा इमेज मॅनेजमेंट म्हणून पदबदल शक्य आहे। आत्ताची परिस्थिती पाहता आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल असं वाटतंय। त्यामुळे जर हे आंदोलन नियंत्रणात ठेवून फडणवीस आंदोलकांना आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांना चांगल्या पद्धतीने हाताळण्यात सक्षम झाले तर त्यांच्यासाठी ही खूप मोठी बाब राहील आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचं भविष्य तर सुकर आहेच, त्याचबरोबर PM इन वेटिंगच्या लिस्टमध्ये सुद्धा त्यांचं नाव पुढे येईल। कारण महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या समुदायाचं सगळ्यात मोठं आंदोलन जर एखादा मुख्यमंत्री चांगल्या पद्धतीने हाताळत असेल तर त्याची इमेज आणि राजकीय पकड ही मोठ्या प्रमाणावर वाढून जाते आणि याचाच फायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमध्ये होऊ शकतो। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ माजवली आहे। फडणवीस यांच्या नेतृत्वावर टांगती तलवार आहे का, याचं उत्तर आंदोलन कितपत शिस्तीत आणि नियंत्रणात राहतंय यावर ठरेल। दिल्लीतील नेतृत्वाचा अंतिम निर्णय नेहमीच आकडेवारी, जनमत आणि प्रतिमाच्या गणितावर होत असतो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? मुख्यमंत्री बदल होईल की नाही? कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।